नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 6 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता अक्का इथं येते आणि ज्योतीला बघून विचारते, "अरे काय रे, अजून तू जागाच वय? अरे सुखी रोज राहायच्या आत तुम्हाला जायचंय तिकडं." तर ज्योती विचारतो, "तुम्हाला? आणि तू तू येणार नाहीस का?" तेव्हा सगुण अक्का त्याला आपल्या जवळ बसवते आणि म्हणते, "अरे आता शुभ कार्यात माझं काय काम?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "जर तू येणार नसशील ना तर मला बी जायचं नाही." तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "अरे पण शुभ कार्यात विधवा बायका नाही येत." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "शुभ कार्य ठरवायला विधवा बाई चालतात, मग शुभ कार्याला का नाही? आणि ते का नाही, म्या बोलतो दादांशी, ते पण आत्ताच्या आत्ता." असं म्हणून तो चाललेला असतो तर सगुण अक्का त्याला परत थांबवते आणि म्हणते, "बस इथं, काही बोलू नको, मी नाही येणार." आणि असं सगळे निघून गेल्यानंतर घराकडं कोण बघणार? दिवाबत्ती कोण करणार? मला थांबावं लागेल. आणि तू काळजी नको करू, सगळं काही नीट होईल. असं ती ज्योतीला आता सगळं काही धीर देते, आनंदानं बोलते आणि तिथून आता ती निघून जाते. तर मित्रांनो, आता इकडे नायगावमध्ये पाटलांच्या माणसाने कोणाला तरी धरून आणलेलं असतं आणि तेव्हा पाटील आल्यानंतर त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात, "कोण आहे रे यो? कोणाला धरून आणलंय? आणि ह्यो तर आपल्या गावचा दिसत नाही." तर तेव्हा त्यांचा माणूस सांगतो, "यो टिहाळणी करत होता. आम्हाला बघताच पळून जात होता, पण आम्ही आणला याला धरून." तर तेव्हा पाटील म्हणतात, "होय काय? मग याला चावडीवर नेऊन बांधा आणि उलटा करून बांधा बरं काय." आणि म्हादाला सांगतात, "म्हादा आसूड घेऊन ये माझा, बघतोच याला." तर तेव्हा म्हादा म्हणतो, "अहो मालक, आत्ता कशाला आसूड आणायला सांगताय? अहो घरात मंगल कार्य बी आणि त्यात वराड बी येणार उद्या." तर तेव्हा पाटील म्हणतात, "मग काय याला सोडायचं म्हणतोस?" तर तेव्हा म्हादा म्हणतो, "नाही नाही, सोडू नका, फौजदाराच्या ताब्यात द्या की याला." तर तेव्हा पाटील म्हणतात, म्हणजे त्याच्या माणसांना सांगू लागतात, याला फौजदाराकडे घेऊन जा आणि त्याला सांगा अशानं असं घावलंय म्हणून आणि याच्याकडनं सगळी माहिती काढून घ्यायला सांगा." असं त्यांनी सांगितल्यानंतर त्यांची माणसं त्याला घेऊन आता फौजदाराकडे जातात आणि त्यानंतर पाटील म्हादाला म्हणतात, "शाब्बास म्हादा, चल." असं म्हणून ते आता आपल्या घराकडे जातात. तर आता इकडे मित्रांनो, त्यानंतर पहाटे पहाटे आता सर्व तयारी झालेली असते आणि सर्वजण आता नायगावच्या दिशेने जायला तयार असतात. तेव्हा आता दादा दंगा करू लागतात, म्हणतात, "अरे राजारामा, चल लवकर, आणि ज्योती कुठं आहे बघ, आणि चला त्याला घ्या लवकर, बसवा गाडीत." असं ते बोलत असतात. तर तेव्हा राजाराम सुद्धा सगळी काही गाठोडी वगैरे घेऊन येत असतो आणि म्हणतो, "होय होय, चला चला, आणि तुम्ही बी बसा गाडीत." तर तेव्हा सगुण अक्का सुद्धा दंगा करू लागते, म्हणते, "अरे बायानो, येताय का?" तर तेव्हा ज्योतीची आई येते आणि दादांना विचारते, "नाही लिंबू आणि नारळ घेतलं का? नाही, गावाची वेस ओलांडल्यानंतर म्हसोबा दिसल तिथं वराडावरून वळून टाकायला बरं." तर तेव्हा राजाराम म्हणतो, "वय वय, नारळ, लिंबू, कुंकू, हळद सगळं काही घेतलंय." तर तेव्हा आता सगुण अक्का ज्योतीला हाक मारू लागते आणि तेव्हाच आता इकडे रानोजी आणि त्याची बायको असते. तर तेव्हा रखमा रानोजींना म्हणते, "मला हे काही बी बघवना झाले बघा, आणि म्या काय ना काय तर घडवून आणणारच, नाहीतर ना नाही वेल मांडवावरती जाऊ देणार." तर तेव्हा रानोजी म्हणतात, "बरं असू द्या, तू बस गाडीत आता." तर इतक्यातच आता मित्रांनो ज्योती बाहेर येऊ लागतो आणि दादा म्हणत असतात, "चल चल बाबा पटापटा." तर तेव्हा ज्योती जरासं गडबड करत असतो आणि त्याच्या पायाला नेमकी ठेच लागते आणि ठेच लागून त्याच्या अंगठ्यातून मित्रांनो रक्तच येतं आणि त्याला खूप दुखू लागतं. तर तेव्हा आता इकडे रखमा आणि रानोजी खूप खुश होतात ते बघितल्यानंतर. तर तेव्हा सगुण अक्का दंगाच करू लागते, म्हणते, "अगो बाई, याला तर ठेच लागली ग, रगात यायला लागलं." असं म्हणून त्याच्या पायाशीच ती बसते आता आणि त्याच्या आईला सांगते, "अगं हळद घेऊन ये ना आता." तर तेव्हा ज्योतीची आई जी असं म्हणते आणि हळद आणायसाठी आतमध्ये जाते. तर इतक्यातच मित्रांनो आता वस्ताद त्यांच्या सगळ्या चेल्यांना घेऊन तिथं येतात आणि म्हणतात, "अरे कशाला हवी हळद?" आणि वस्तादांना बघितल्यानंतर ज्योती तर खूपच खुश होतो आणि दादा सुद्धा खुश होतात. तर वस्ताद म्हणतात, "कशाला हवी हळद? यो वाघ आहे आमचा, थोडी माती लावा, होईल बरं." आणि आता ज्योतीने जेव्हा वस्तादांना बघितलेलं असतं तर त्याचं दुखणं कुठंच्या कुठं पळून गेलेलं असतं मित्रांनो. आणि वस्तादांना बघितल्यानंतर आता सर्वजण खूपच खुश होतात. तर ज्योती सुद्धा म्हणतो लगेच, "वस्ताद तुम्ही?" तर वस्ताद म्हणतात, "होय होय, म्या बी येतो तुझ्या लग्नाला." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "खरंच का?" तर वस्ताद म्हणतात, "अरे तुझ्या डोक्यावरती तांदूळ टाकल्या बगैर मला चैन नाही पडणार." आणि वस्तादांनी असं सांगितल्यानंतर ज्योती तर खूप खुश झालेला असतो आणि दादा सुद्धा खुश झालेले असतात. तर सगुण अक्का म्हणते, "बरं झालं वस्ताद तुम्ही आलात,
आता तुम्ही बरोबर आहे म्हटल्यानंतर मग मी खुशाल आहे बघा. तर दादासुद्धा म्हणतात, होय की माझा बी घोर मिटला आणि ज्योती बी खुश झाला. तर तेव्हा राजाराम म्हणतो, वस्ताद चला तुम्ही बी गाडीमध्ये बसून घ्या. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, आम्ही कुठं बसतोय, अहो आम्ही गाडीसंग येतो चालत. तर तेव्हा राजाराम म्हणतो, अहो पण वस्ताद एवढ्या लांब. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, अहो 15 कोसावर तर आहे शिरवळ, त्यात काय एवढं, तुमची बैलगाडी पोचेपर्यंत आम्ही शिरवळ गाठतो. तर इतक्यातच आता ज्योतीची आई त्याच्या पायामध्ये हळद भरू लागते. तर ज्योती म्हणतो, अगं आई एवढं काही नाही लागलं. तर तेव्हा त्याची आई म्हणते, अरे असू दे रे, मोहरं बघून चालायला काय होतं तुला. तर तेव्हा दादा म्हणतात वस्तादांना, तुम्ही चला आमच्या संगत चला. आणि राजारामला म्हणतात, राजारामा तू चल नारळ वाहून टाक, चल पटकन. तर तेव्हा राजाराम ज्योतीला पुढे यायला सांगतो आणि त्यानंतर त्याच्या अंगावरून नारळ वाळून बाजूला टाकतो. आणि त्यानंतर आता दादा परत गडबड करू लागतात, म्हणतात चला चला बसा बसा गाडीत, चला पटकन. आणि त्यानंतर सर्वजण मिळून येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करतात. आणि त्यानंतर एक एक करून सर्व बैलगाड्या आता नायगावच्या दिशेने जाऊ लागतात. आणि ते सगळं काही बघत असताना सर्वजण खुश असतात आणि सगुण अक्कासुद्धा खूप खुश असते. आणि आता या बैलगाड्या सगळ्या नायगावच्या दिशेने चालू लागतात. आणि तेव्हा थोडेजण बैलगाडीत बसलेले असतात तर थोडेजण चालत चाललेले असतात. तर तेव्हा ज्योती वस्तादांना म्हणतो, अरे मला अजून खरं वाटत नाही की तुम्ही समधेजण आलाय माझ्यासोबत लग्नाला माझ्या. तर त्याचा मित्र म्हणतो, अरे मित्राचं लग्न चुकवून कसं चालल. तर तेव्हा ज्योती म्हणतो, आणि वस्तादसुद्धा बरोबर आहेत, विश्वासच होत नाही मला. तर तेव्हा वस्ताद आता सांगू लागतात, म्हणतात मला पक्की खबर मिळाली आहे की नायगावच्या हद्दीत कडक बंदोबस्त चालू आहे, चिटपाखरू बी आतमध्ये जाऊ शकत नाही. म्हणून माझ्या डोसक्यात एक युगत आली आहे की ज्योतीच्या लग्नात वराडी हो. मग कोण काय करणार, म्हणून आम्ही समधेजण वराडी होऊन आलो. तर ज्योती म्हणतो, असं वय. तर आता वस्ताद सांगू लागतात, म्हणतात म्हणजे गाडीच्या पेंड्याच्या गवताच्या खाली हत्यारं आहे ती, भालन तलवार, साठी खाली बी हत्यारं आहे ती. आणि तेव्हा ज्योतीचं लक्ष जरा बैलगाडीकडे जातं आणि त्यावेळेस आता त्यांनी ते दाखवलेलं आहे की त्यांनी कशी हत्यारं बैलगाडीच्या खाली लपवलेली असतात. आणि त्यांनी एक एक करून वेगवेगळ्या ठिकाणी बैलगाडीच्या सामानांमध्ये आणि गवतांच्या भाऱ्यांमध्ये सगळीकडे हत्यारं लपवलेली असतात. तर आता इकडे नायगावमध्ये पाटलांच्या घरी सावीची आई अक्काला विचारते, वंश बरं झालं तुम्ही आलात, भाकरी किती करायची. तर तेव्हा अक्का म्हणते, अगं 200 भाकऱ्या कर की, बरं बायका आल्या का. तर तेव्हा सावीची आई म्हणते, होय. तर अक्का पुढं तिला सांगू लागते, आता एक गोष्ट ध्यानात ठेव लक्ष्मी, चूल काय आता इजायची नाही बघ. तर सावीची आई म्हणते, जी जी, आणि मी मिरच्या देऊन आले आचार्याला, असं सांगून ती आता तिथून निघून जाते. तर इतक्यातच सावी तिथं येते आणि तेव्हा सावीची आई म्हणते, बरं झालं तू आलीस, एवढ्या मिरच्यांना तू आचार्यांना नेऊन देऊन ये. तर तेव्हा अक्का म्हणते, अगं लक्ष्मी तिच्या हातात कशासाठी तिकड देतेस ग, अगं नवरी आहे ती, थांब मॅच देऊन येते, असं म्हणून ती आता मिरच्या आपल्या हातामध्ये घेते आणि चाललेली असते. तर तेव्हा आता सावी विचारते, आई माझ्या लग्नात राधारामा येणार का. आणि असं तिने म्हटल्यानंतर अक्का तर रागालाच येते आणि म्हणते, अगं तुला कशाला पाहिजेत ग रणक्यापुरी तुझ्या लग्नामध्ये. तर सावी विचारते, म्हणजे. तर सावीची आई आता सांगते, अगं त्या विधवा आहेत ना, त्यांना अशा मंगल कार्यात वगैरे जाता येत नाही. तर सावी आता परत प्रश्न विचारते, का. तर अक्का अजून चिडलेलीच असते, म्हणते समजव बाई तुझ्या लेकीला, आय आहेस ना तू. तर सावीची आई म्हणते, आता त्यांचं नाव पण घेऊ नकोस, नुसतं नाव घेतलं ना तरीसुद्धा अपशकून होईल आणि त्यांनी लग्नात येणं तर दूरच. तर तेव्हा अक्का आता सांगू लागते सावीला, हे बघ सावू, त्या अगं पांढऱ्या कपाळाच्या आहेत, लग्नात आल्या ना तरी बी विघ्न येतील, म्हणून नक. आणि असं ते सांगत असताना आता सावीला ते सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोरून जात असतात. म्हणजे त्या दोघींची जी अवस्था झालेली असते ते सगळे क्षण आता तिच्या डोळ्यासमोरून जात असतात. आणि मित्रांनो ती तर रडूच लागते आता. आणि आता इकडं नेमकं वराड आता इथे थांबलेली असते. तर तेव्हा ज्योती आणि वस्ताद एका बाजूला असतात. तर ज्योती आता वस्तादांना म्हणतो, वस्ताद काय बी म्हणा, कोणत्या ना कोणत्या निमित्तानं म्या तुमच्यात सामील झालोच. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, नाही रे आम्ही सामील झालो. तर तेव्हा ज्योती म्हणतो, थोडक्यात असं म्हणा की तुम्ही माझ्या लग्नात सामील झाला आणि म्या तुमच्या लग्नात सामील झालो. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता वस्ताद तर मोठमोठ्याने हसू लागतात आणि बाजूला थोडंसं बघतात तर सगळी काही या वराड मंडळींची लगबग चालू असते.
काही जण स्वयंपाक करत असतात, काही जण गप्पा मारत असतात, पुढचं नियोजन ठरवत असतात. तर आता इकडे अक्का सावी आपल्याला जवळ घेते आणि म्हणते, सावी लेकरा रडू रडू नकोस ग बाळा. आमच्या पांढऱ्या कपाळाच्या बायकासनी तुझं लग्न बघणं नशिबात नाही ग. असं म्हणून ती आता स्वतःबद्दल सुद्धा सावीला सांगत असते आणि म्हणते, हे बघ आता की नाही त्या पोरींचं नाव तुझ्या आयुष्यातून काढून टाक बरं का. आणि ती रडत रडत सांगते त्यासनी विसरायचं आणि सुखानं आनंदानं संसार करायचा बरं का. आणि असं ती सगळं काही समजावून सांगत असताना सावी आता हो असं म्हणून मान डोलावते आणि त्यानंतर तिला हास बरं असं म्हणते आणि तिची नजर काढते. आणि त्यानंतर आता अक्का तिथून निघून जाते. तर सावीची आई सुद्धा तिच्याकडे बघून थोडीशी रडतच असते मित्रांनो. तर आता इकडे हे वराड जे असतं ते परत चालू लागतं पुढे. आणि त्यानंतर ज्योतिसुद्धा बैलगाडीमधून उतरतो आणि वस्तादांच्या सोबत चालू लागतो. तर इतक्यातच आता राजाराम थांबा थांबा असं म्हणतो. तर दादा विचारतात काय झालं. तर राजाराम म्हणतो, अहो दादा नायगाची येस आली, आता नारळ लिंबू वाळून टाकायला नको का. तर दादा म्हणतात होय होय टाका टाका. आणि आता राजाराम गाडीतून खाली उतरतो आणि बैलगाडी समोर जाऊन नारळ ओवाळून बाजूला टाकतो. आणि इतक्यातच मागून जोराने थांबा असा आवाज येतो. आणि मित्रांनो चक्क आता तिथे फौजदार त्यांच्या माणसांच्या सोबत येत असतात. आणि ते पुढे पुढे यायला लागल्यानंतर सर्व बायका वगैरे इथे वराड मंडळी म्हणजे सगळे काही बाहेर येतात आणि त्यांना बघून ते घाबरतातच. तर तेव्हा राजाम फौजदारांना बघतो आणि म्हणतो, फौजदार साहेब का हो काय झालं. तर तेव्हा फौजदार ओरडतात, गाड्या थांबवा. तर तेव्हा राजाराम म्हणतो, अहो परी वराड आहे वराड. तर तेव्हा फौजदार म्हणतात, वराड असू दे नाहीतर वाजंत्री असू दे, तपासणी केल्या बगर एक बी गाडी मोर जायची नाही. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर सर्वजण आता एकमेकांच्याकडेच बघू लागतात. तर फौजदार पुढे म्हणतात, सरकारी आदेशच आहे तसा. आणि त्यानंतर ते आपल्या घोड्यावरून खाली उतरतात आणि राजारामासमोर येतात. तर तेव्हा दादा म्हणतात, कशापायी अडवलंय देवा, लई लांबून पुण्यावरून आलोया, वराड हाय. तर तेव्हा आता फौजदार दादांच्या समोर जातात आणि म्हणतात, एकदाच सांगितलेलं कळत नाही तुम्हासनी, एक बी गाडी मोर जाणार नाही तपासणी केल्या बिगर. आणि त्यांच्या माणसांना सांगतात, हे माझं तोंड काय बघताय, झडती घ्या. आणि त्यानंतर म्हणतात, हे बघा तपासणी होई पतूर एक बी गाडी तसूभर बी पुढं जाणार नाही, सांगा समधे गाडीवाल्यासनी. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता वस्तादांच्या सोबत जी काही मुलं असतात ती घाबरू लागतात. तर दादा विचारतात, अहो पर काय झालं या, कशापाय अडवलंय देवा, आम्ही काय चोर दरोडोखर हाय वय. तर तेव्हा फौजदार म्हणतात, ते कळलंच झडती घेतल्यावर. तर तेव्हा दादा आता म्हणतात, बरं ठीक आहे घ्या घ्या आनंदानं घ्या. तर फौजदार आता ओरडतात, हे घ्या रे झडती चला. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता त्यांची माणसं पुढं येऊ लागतात. आणि फौजदार सुद्धा आता पुढं जाऊन तपासणी करायसाठी चाललेले असतात. आणि तिथेच आता एक हत्यार तिथून बाहेर आलेलं दिसत असतं. आणि फौजदार एक एक गाडी तपासत मागे मागे चाललेले असतात. आणि त्यावेळेस ते आता ज्योती जिथे असतो तिथं येतात आणि त्याच्यासोबत वस्ताद सुद्धा असतात. आणि तेव्हा फौजदार आता त्यांच्याकडे एक नजर टाकतात. तर तेव्हा वस्ताद फौजदारांच्याकडे बघून हसत असतात. आणि त्यानंतर आता फौजदार चक्क बैलगाडीच्या लागून असलेलं एक गाठोडं तपासू लागतात. तर तेव्हा ज्योती घाबरूनच आता वस्तादांच्याकडे बघतो. आणि ज्योती आता आपल्या हातानेच ते हत्यार थोडंसं बाहेर आलेलं असतं ते आपल्या हाताने आतमध्ये ढकलतो. आणि त्यानंतर आता फौजदार जे असतात ते गाठोडं तपासून पूर्ण होतं त्यांचं. आणि आता ती बाकीची बैलगाडी तपासू लागतात. आणि त्यानंतर ते अगदी बरोबर तिथेच खाली बसतात जिथं सर्व काही हत्यार असतात. आणि तेव्हा ते खाली बसलेलं बघून ज्योती तर आता घाबरतो. आणि वस्ताद आता आपल्या चेल्याकडून एक काठी मोठीच्या मोठी हातामध्ये घेतात. आणि तेव्हा ते वस्ताद फौजदारांच्या अंगावरती काठी चालवणारच असतात. इतक्यातच आता इकडून पाटलांचा आवाज येतो, रामराम ओ फौजदार साहेब. तर तेव्हा फौजदार आता ते तपासता उठून उभे राहतात आणि वस्ताद सुद्धा आपली काठी मागे घेतात. तर पाटील आता पुढं येऊ लागतात आणि म्हणतात, रामराम म्हटलं फौजदार साहेब. तर तेव्हा आता फौजदार साहेब तिथून रामराम करत पाटलांच्या दिशेने जाऊ लागतात आणि ज्योतीच्या चेहऱ्यावरती हसू उमटतं. तर तेव्हा पाटील पुढे येतात आणि दादांना रामराम करतात. तर तेव्हा दादासुद्धा रामराम देवा असं म्हणून त्यांना रामराम करतात. आणि आता पाटील आलो असं सांगून फौजदारांच्याकडे जातात. तर आता पाटील फौजदारांच्या समोर जातात आणि त्यांना म्हणतात, काय फौजदार साहेब असं स्वागत करायला सवय आमच्या पाहुण्यांचं, अहो काय म्हणतील आपल्या नायगावला पै पाहुणं,
असं ते बोलत असताना आता ज्योती पुढे येतो आणि पाटलांना नमस्कार करतो. तर तेव्हा फौजदार म्हणतात, अहो म्हणजे ही आपलंच वऱ्हाड आहे वय. तर तेव्हा आता पाटील म्हणजे काय असं म्हणतात आणि ज्योतीच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणतात, हे आमचं जावई बापू ज्योतिराव. आणि तेव्हा आता पाटील ज्योतीला सुद्धा सांगतात आणि हे आपलं फौजदार आहेत. तर तेव्हा हे दोघे सुद्धा एकमेकांना नमस्कार करतात. आणि त्यानंतर आता दादासुद्धा तिथं येतात आणि राणोजीसुद्धा तिथं येतात. तर पाटील आता त्यांची सुद्धा ओळख फौजदारांना करून देऊ लागतात. म्हणतात, हे बघा आमचे इवाई गोविंदराव फुले आणि ते त्यांचे थोरले बंधू. तर तेव्हा फौजदार म्हणतात, राम 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 राम. अहो तुम्ही नुसतं पाटलांचं नाव जरी सांगितलं असतं ना तर आम्ही वऱ्हाड रोखलंच नसतं. आणि बसा तुम्ही गाडीमध्ये बसा असं त्यांना सांगतात. तर तेव्हा पाटील आता बोलू लागतात. म्हणतात, ते काय आहे दादा, बंदोबस्ताची समधी काही जी जबाबदारी आहे ती आमच्या फौजदार साहेबांच्या वरती आहे. 12 गावात कडेकोट बंदोबस्त आहे समधीकडं. छापा घालणारी बंडखोर कवा कुठनं येतील किंवा लपून बसले असतील ते काय सांगता येत नाही बघा. त्याच्या कारणानं समधी झडती चालली आहे बघा. तर तेव्हा आता फौजदार सगळ्यांना म्हणतात, अरे झडती थांबवा, तपासणी घ्यायची नाही आहे, सगळी आपलीच माणसं आहे ती, चला असं म्हणून ते आता तिथून निघून जातात. आणि हे सर्वजण आता थोडक्यात वाचतात. म्हणजे मित्रांनो आता ज्योतीचा सहभाग तर या छाप्यामध्ये सगळ्यात मोठा होतो. कारण आता ज्योती या सगळ्यांना अटकेपार घेऊन जातो. तर इकडे आता सखा आणि सदा अक्के अक्के असं ओरडत सावीजवळ येतात. तर तेव्हा सावी विचारते, काय र कशासाठी ओरडताय. तर तेव्हा सदा म्हणतो, अक्के अगं वराड आले वराड. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर सावी तर छान अशी लाजू लागते. तर तेव्हा हे दोघे सुद्धा आता तिथून पळून जातात. तर तेव्हा तिच्या मैत्रिणी बसलेल्या असतात आणि त्या चिडवू लागतात तिला, लाजली लाजली आमची नवरीबाई लाजली. तर तेव्हा सावी म्हणते, गप्प बसा की, तुमची तुमची कामं करा बरं. तर इकडे आता पाटील दादांना पान सुपारी आणि नारळ देत असतात आणि म्हणतात, इवाई पाहुणं हा मानाचा नारळ आणि पान सुपारी असं म्हणून त्यांच्या हातात देतात आणि त्यांचं स्वागत करतात. आणि तेव्हा ते दोघं सुद्धा परत गळाभेट करतात आणि रामराम रामराम म्हणू लागतात. आणि त्यानंतर आता दादा राणोजींना पुढे यायला सांगतात आणि बाकीच्यांची सुद्धा आता गळाभेट होते. तर आता इकडे सावीची एक मैत्रीण असते, ती सावीला म्हणते, काय ग आम्ही जाऊ का नवरदेवाला बघायला. आणि त्यानंतर दुसरी मैत्रीण म्हणते, हो जाऊ की, बघूया तरी ध्यान कसं आहे ते. तर सावी म्हणते, असं कसं, मला सोडून नाही हं जायचं. तर तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, तूच आम्हाला सोडून जाशील तेव्हा आम्ही काय करायचं. तर सावी म्हणते, उद्याचं वेगळं ग, तुम्ही मला सोडून नाही जायचं आणि फटाफट हार करा बरं तुम्ही असं म्हणून त्यांना त्या परत हार करायसाठी ती गुंतवून टाकते. तर त्यानंतर आता वराड आता घरापर्यंत पोहोचू लागतं आणि पाटील या सगळ्यांना घेऊन घराकडे येत असतात. आणि इथं या सगळ्याजणी त्यांच्या स्वागतासाठी उभ्या असतात आणि छान वगैरे असा बेत वगैरे इकडे मस्त चाललेला असतो. तर तेव्हा आता वराड दारात पोचल्यानंतर सावीचे आणि सावीची मामी पुढे येतात. तर तेव्हा सावीची मामी म्हणते, जावई बापू या पुढं. तर तेव्हा सावीची आई सुद्धा म्हणते, इन बाई या की तुम्ही बी. तर तेव्हा सर्वजण आता पुढे येतात. आणि त्यावेळेस आता सावीची आई जेव्हा आरतीचं ताट पुढं घेत असते तर तेव्हा राणोजींची जी बायको असते रखमा, ती मुद्दामूनच जोराची फुंकार मारून कुणाच्या न कळत ते आरतीचा दिवा विझवून टाकते. आणि ते बघितल्यानंतर आता सावीच्या आईला तर धक्काच बसतो आणि ज्योतीला सुद्धा धक्का बसतो, पण कुणाला काही कळत नाही. तर रखमा लगेचच म्हणते, अगो बया पहिलाच घासाला खडा लागला की, अरे देवा अपशकून घडला. आणि म्हणते, समद बघून केले नव, गुणपत्रिका वगैरे जुळतायत नव, काय बोला की असं ती परत परत विचारते. आणि म्हणते, अपशकून घडला बघा. तर तेव्हा आता ज्योती ते सर्व काही सावरून घेऊ लागतो. म्हणतो, सासूबाई तुमच्या गावात वारं लई आहे हो. तर तेव्हा सावीची आई म्हणते, होय पर दिवा इजला की. तर तेव्हा ज्योती म्हणतो, दिवा इजला असेल पण ज्योती आहे की तुमच्या समोर. आणि असं तो सर्व काही बोलून एका फटक्यात आता सावीच्या आईला धीर देतो आणि ती सुद्धा शांत होते आणि सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा सावीची आई म्हणते, होय हाय की. तर तेव्हा ज्योती म्हणतो, हाय ना, मग आता ओवाळा की. तर सावीची आई म्हणते, होय. आणि तेव्हा आता या रकमाचं जे काही वाईट वंगाळ करायचं स्वप्न असतं ते सगळं काही आता ज्योती धुळीस मिळवून टाकतो. आणि त्यानंतर आता सावीची आई परत दिवा लावते आणि ज्योतीला ती छान असं ओवाळू लागते. ओवाळून त्याचं स्वागत वगैरे करते. तर तेव्हा पाटीलांनी इकडे दादासुद्धा खूप खुश झालेले असतात आणि रखमाने राणोजी तर नाराज झालेले असतात.
तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये हे सगळं काही असं आहे आणि आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर वस्ताद आता त्यांच्या चेल्यांना विचारत असतात, काही निरोप आहे का तात्या टोपेंचा? तर तेव्हा ते चेले सांगतात, अजून नाही. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, पण त्या बगैर पुढच्या हालचाली कसं करणार? तर तेव्हा ज्योती म्हणतो, इथं तर आलंच आहे, आता काय खजिना हातात आल्यातच जमा. असं तो बोलत असताना मित्रांनो, आता पाटील तिकडून येतात आणि ते खजिना हे सगळं काही बोलताना ज्योतीला ऐकतात आणि म्हणतात, खजिना? आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता ज्योती तर धक्क्यानेच त्यांच्याकडे बघू लागतो आणि वस्ताद सुद्धा धक्क्याने त्यांच्याकडे बघतात. तर पाटील आता पुढे येतात आणि विचारतात, खजिन्याचं काय? तर तेव्हा आता हे सगळे सुद्धा घाबरलेले असतात जाम. तर इकडे आता रखमा जी काही असते ती म्हणत असते, पर लईच पताका झळकत होती, नेवशे पाटील. म्या म्हणलं असल तोला मोलाचं, पर कसलं काय, असं ती त्यांचं घर वगैरे बघत त्यांना हिनवत असते. आणि त्यानंतर मित्रांनो, आता सावीला वगैरे छान असं नटवून सजवून घेऊन येऊ लागतात आणि सर्वजण आता छान नाच वगैरे करत असतात आणि सावीमध्ये बसलेली असते आणि तिच्या भोवतीने सर्वजण छान नाच करत असतात. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. परत भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.